Hello, this is the My Artifact episode number 619. 19 ना? या 619. आजची तारीख आहे 13 नोव्हेंबर 2016. आता वाजले करीब रात्रीचे 10:30 वाजले आहे. आज संडे आणि आज मला बहुत जास्त भूक लागली आहे. आज डब्बा नाही आला आहे, त्यामुळे आज मी दिवाळीच्या फराळावरच आज मी सकाळी जेवण केलं होतं. मला वाटलं संध्याकाळी जेवण करायला तेवढी काही गरज नाही वाटत. म्हटलं माझ्यापाशी डब्बा होता, त्या डब्बा म्हणजे हे दिवाळीचा फराळ आईने पाठवून चकल्याने चिवडा, तर ते खाऊन घेतो. म्हटलं फालतू कशाला 60 रुपये खर्च करावं. हां, तर भूक तर खूप लागल्या, बट ॲक्च्युली मला काही गोष्टी सांगायच्या आहेत. सो जर मी आता जेवलो आणि नंतर 8 एपिसोड प्रॉपरली होणार नाही, त्यामुळे मी काय माझं एक्सटर्नल प्रॅक्टिकल होतं करीब बुधवार, गुरुवार, शुक्रवार 3 दिवस. तर त्यासाठी मी वर्धेला गेलो होतो. वर्धेत मी एक्सटर्नल प्रॅक्टिकल वगैरे दिलं. पिंटीसोबत थोडंसं मित्रासोबत हँगआउट वगैरे झालो, त्यांच्यापासून मग फोटो वगैरे आणले. कसं इथे एकटं अलोन फील होते, त्यामुळे कसं फोटोज वगैरे असले आठवण आली तर कसं फोटो पाहावं. त्यामुळे मी विशाल आणि पिंटीकडून मी पूर्ण फोटो कलेक्ट केले. करीब 50-70 GB फोटोज वगैरे होते. सगळे फोटोज कलेक्ट केले मी. फोटोज कलेक्ट केल्यानंतर कसं मी काल आलो आणि कालपासून मला असं काही सॉर्ट आउट करण्याचा टाईम भेटलाच नाही. शनिवारी पण भेटला होता, बट काल मी पिक्चर पाहिला. बट आज कसं आहे संडे आणि आज मला टाईम होता. तर आज ॲक्च्युली काय झालं, आज संडे आणि आठवडाभर ज्याची आपण वाट पाहतो संडेची सुट्टीची, तो आजचा दिवस. आज काय नाही, सकाळी मी 10 वाजता उठलो, कारण रात्री मी 3 वाजता झोपलो होतो. स्टार्टिंगचे काल पूर्ण 3 पार्ट पाहून घेतले. रात्री 3 वाजेपर्यंत पूर्ण 3ही पार्ट पाहून घेतले बियॉन्डपर्यंत. आणि नंतर सकाळी 11 वाजता उठलो. आत्याचा फोन वगैरे आला. हे म्हणे की वडील आज चालले म्हणे, येते का म्हणे. म्हटलं नाही, म्हटलं पुन्हा येणं जाणं फालतू पैसे खर्च होईल. म्हटलं तर बेटर आहे घरी सांगू. उठल्यानंतर मग मी कसं पहिले काही कामालाच लागलो एकदम, कारण खूप सारे कामं होते. कपडे धुवायचे होते, फरशी पुसायची होती, देन झाडून टाकायची होती, बाथरूम वगैरे खराब होतं. हां, तर हे सगळं काम करतानाच मला करीब 12 वाजले. आणि 12 वाजता मग मी सगळं तयार वगैरे झाल्यानंतर वगैरे केल्यानंतर मी गेलो मेसमध्ये. डब्बा खाल्ला मस्त. डब्बा म्हणजे जेवण केलं, चांगलं पोट भरून जेवण केलं, कारण मला माहीत होतं संध्याकाळी आपण तर काही येणार नाही जेवायला, तर बेटर आहे आता आपण आत्ताच जेवण करून घेऊ. तर मी मस्त पोट भरून जेवलो. आणि मग जेवण झाल्यानंतर मी घरी 1 वाजता वगैरे आलो. आणि आल्यानंतर कसं पिक्चर पाहायचं काही मूड नव्हतं, बट यूट्यूब छेडत बसलो मी. काफी गाणे बघितले, कट आणि ते शॅर्ली सिटिया. यूट्यूबवर गाणे काफी चांगले वाटते ना. मग गाणे पाहिल्यानंतर मग एक पिक्चर पाहिला, माईक अँड डेव ॲज अ गर्लफ्रेंड. एक कोणतरी हॉलिवूड मूवी, कॉमेडी ड्रामा मूवी. ठीकठाक आहे, एवढं काही असा खास वगैरे नाही आणि बोरिंग पण नाही. मग त्याच्यानंतर मग कसं 4:30 वाजले, 4-4:30 वाजले. मग का करावं म्हणलं, अशी फोटोज वगैरे होते. अचानक फोटोज लावले आणि बस त्याला सॉर्ट आउट करता 4 ते आता 10:30 वाजले. आणि 10:30 वाजेपर्यंत फोटो सॉर्ट आउट व्हायचे आहे. आणि ॲक्च्युली फोटो पाहण्यामध्ये जेवढी मजा येते ना, बहुत. आता राईट नाव मी नाही का आता वन मॅन टीम सोबत नाही आहे, त्यामुळे इथे असा कोणताच फिजिकल व्यक्ती इथे अवेलेबल नाही आहे. बट राईट नाव माझ्यापाशी त्यांच्या काही मेमोरीज आहे, जे टाईम मी स्पेंड केला करीब 2-3 वर्ष त्यांच्यासोबत, ते सगळा रेकॉर्ड फोटोज वगैरे सगळे याच्यात आहे. आणि ते असे फोटो पाहिल्यानंतर कसं आहे, खूप मस्त वाटते राव. मस्त म्हणजे एक प्रकारे वाटते की ते दिवस किती महावर होते राव. मी आता ब्लेम नाही करून राहिलो आहे की आता माझे जे काही दिवस जाऊन राहिले आहे, करीब 6 महिने होत आहे मी इथे जॉब करत आहे आणि काही स्पेशल होत नाही. बट मी काही ब्लेम नाही करत आहे, हे माझी डेस्टिनी आहे आणि हा एक वे आहे आपल्याला
इथून पुढे जायचं आहे. आणि कधी कधी वातावरण शांत असते, तर जे माझ्यासोबत 4 वर्ष अगोदर जे काही खूप अमेझिंग मोमेंट झाले ते आता होऊन न राहिले, तर मी यासाठी काही ब्लेम नाही करत आहे या सिच्युएशनला, ऑफकोर्स नॉट. बट इथून बाहेर निघण्यासाठी आपल्याला काही ना काहीतरी करावं लागेल. आणि आपण याच्याच मागे धडपड करताय, आपण इंजिनिअरिंग करताय प्लस मुंबईला सेटल होण्याचा काही ना काहीतरी प्रयत्न करताय. बट ते पुढची गोष्ट. आता आज काय झालं, फोटोज वगैरे पाहतो, सगळ्यांचे मोमेंट सगळेजण आठवून राहिले. इट्स बीन रिअली ग्रेट टाइम स्पेंड विथ दीज पीपल. इट्स सो अमेझिंग. व्हिडिओ पाहताना खूप जास्त मजा येते, फोटो पण पाहताना तर बहुतच जास्त मजा येते. कारण हे सगळे पीपल आपण यांच्यासोबत राहत होतो. इट्स सो मच ग्रेट, सो मच ऑसम. कसं आहे, फोटोज नाही का आता हळूहळू याची थोडीशी किंमत वाढत आहे. आता हे बघ, आता जस्ट विचार कर, याच्या 5 वर्षानंतर सगळेजण जॉबवर लागून जाईल. आय माइट बी इन फिल्म इंडस्ट्री. आणि तेव्हा कसं सगळेजण गॅदर झाल्यानंतर आपण हे सगळे फोटोज पाहू ना, तेव्हा त्याची मजाच खूप अलग असते राव. आणि जसं जसं टाईम जात राहील तसं तसं या फोटोची जे व्हॅल्यू आहे ना ते पण वाढत राहील राव. कारण आपण त्यावेळेस ते मोमेंट स्पेंड केले होते, एवढे अमेझिंग मोमेंट. आपण सगळ्यांचे वाढदिवस वगैरे वगैरे ग्राउंडवर जात होतो, एकामेकांना शिवा देत होतो. बहुत ही माहोल, बहुत ही ग्रेट. मी आज खूप सारे फोटो व्हिडिओ वगैरे पाहिले, त्यामुळे माझं मन कसं एकदम भरून आलं आहे. असं एकदम त्यांच्याबद्दल असं बोलूशा वाटत आहे की किती माहोल होते राव. दॅट्स वाय आपण पुढचा मोमेंट. आता आपला पास्ट खूप माहोल होता, प्रेझेंट थोडासा बेकार आहे, बट फ्युचर आपला खूप ब्राईट आहे हे आपल्याला माहीत आहे. तर आपल्याला काही ना काहीतरी थोडं सॅक्रिफाईस करावं लागेल, कुठे चांगल्या गोष्टी वाईट गोष्टी राहून. म्हणूनच आपण कुठेतरी आपण पुढे जातो. हे मोमेंट कसं बहुत माहोल असते. आणि मी काफी स्वतःला हे म्हणतो की स्वतःला एक लकी समजतो का मला अशा प्रकारचा हँगआउट भेटला, हे सगळे मित्र वगैरे भेटले आणि यांच्यासोबत मी जो टाइम स्पेंड केला. सो इट इज सो मच अमेझिंग. कारण विचार करतो ना का आपण समजा जर म्हणजे माझे मित्र वगैरे होते, जे अदर मित्र प्रतीक वगैरे, सूरज, तुषार वगैरे, यांना कसं एक प्रकारे अशा प्रकारचा हँगआउट नाही भेटला. बट मी लकी होतो राव. आणि मला अशा लोकांसोबत मला टाइम स्पेंड करायला भेटला ज्यांना मी खूप लाईक करतो. आणि हे सर्वात माहोल आहे राव, सर्वात ग्रेट थिंग्स आहे राव. कारण I don't know, but it's so much great and so much nice. आता मित्रांसोबत डेफिनेशन कसं काय करावं, त्यांच्यासोबत राहतो तेव्हा तो मोमेंट बहुत चांगला असते. त्यांच्यासोबत राहून आपण जो मोमेंट रेकॉर्ड करतो आणि त्याच्यानंतर केव्हा तरी मोमेंटमध्ये आपण तो मोमेंट बघतो, सो मच अमेझिंग. या म्हणजे कसं, आता माझा हा रविवार एक प्रकारे कसा बोर नाही झाला आणि या फोटोजमुळे. इट्स रिअली फॅन्टॅस्टिक. हेच दिवस आहे राव. आता झालं ना, आता जसं एंड झालं, आता मी पण जॉबवर लागलोय, विशाल पण लागला आहे. कसं हळूहळू वैभव, बॅडी, पिंटी पण लागून जाईल, सगळेच जण लागून जाईल, रावल्या वगैरे. मग हळूहळू कसं एक प्रकारे फेड होऊन जाईल. या साऱ्या गोष्टी आपण एक प्रकारे असं फेड होऊन जाईल हळूहळू. आणि पूर्ण कधी डिसअपिअर तर नाही होऊन जाईल, आपण डिसअपिअर नाही होऊ. कसं म्हणजे सोबत राहील, कसं टाइम कॅन चेंज एव्हरीथिंग. आणि या टाइमला समजा जर डिस्टन्सची एक प्रकारे जर रिलेशन असेल तर याच्यामध्ये खूप जास्त तकाफत असते. आता राईट नाव आता मी माझ्या मित्रांपासून काफी दूर आहे, म्हणजे डिस्टन्स. आणि काही 6 महिने झाले मी त्यांच्यासोबत थोडासा कमी टाइम स्पेंड केला आहे. तर टाइम त्यामुळे असं या 2 गोष्टी सगळ्याच काही चेंज करते.
तर मला अशी भीती आहे का असं नाही झालं पाहिजे, बट असं होणार आहे आणि रियालिटीला ॲक्सेप्ट करायला पाहिजे. या याच्यात काही हे नाही, म्हणजे असं ऑन चॉईस करण्यासाठी असं काही आहेच नाही. हेच आहे, हेच लाईफ आहे. कारण याच लाईफमध्ये आपण काही ना काहीतरी चांगले मोमेंट घेतो आणि देन आपण कुठेतरी चेंज होत जातो आणि देन समथिंग इज रिअली अमेझिंग थिंग्स हॅपन. इट्स ऑलवेज बी हॅपन. सो दॅट्स वाय. आता बॅडीचा वाढदिवस आठवते, सगळ्यांचे रिव्ह्यू म्हणजे आता कसं हे आहे, म्हणजे आम्ही जेव्हा कोणाचा वाढदिवस वगैरे असला ना तेव्हा विचारतो आज म्हणजे आज तुला त्याच्याबद्दल काय बोलायचं आहे, 2 शब्द सांग वगैरे वगैरे स्टफ लाईक दॅट. त्याच्यामध्ये नाही का मित्रासोबत कसं बहुत मजा येते. इट्स सो ग्रेट, सो ऑसम, इट्स मोर दॅन अमेझिंग. पिंटीच्या वाढदिवसाला जो रेकॉर्डिंग केला होता तो पाहिजे राव. म्हणजे करीब जेव्हा सीमानी सरप्राईज केलं होतं त्या पिंटीच्या वाढदिवसाला, म्हणजे बहुतेक याच वर्षी 2016 याच सीमा आली होती. तर ते व्हिडिओ नाही भेटून राहिले कारण ते श्रुती टोपलेच्या मोबाईलमधून शूट केला होता आणि ते इम्पॉर्टंट आहे. सो आज तर बस एवढंच आहे. माहीत नाही राव, 85 एपिसोड थोडासा हे होऊन राहिला. आता माझ्यासोबत एवढं चांगल्या गोष्टी झाल्या राव. मी मित्रांसोबत हँगआउट करतानाचे जे फोटोज वगैरे पाहिले तर तेव्हा कसं माझं मन तर खूप काही भरून तर आलं, बट मी 85 एपिसोडमध्ये प्रॉपरली रेकॉर्ड करून राहिलो राव. या काल पण 85 एपिसोड पण माहीत नाही, बट हळूहळू थोडंसं याची इंटेन्सिटी कमी, म्हणजे रेग्युलेशन तर मध्ये आहे बट एक प्रकारची इंटेन्सिटी कमी होऊन राहिली राव. म्हणजे शब्द निघून न राहिले. या म्हणण्याचा अर्थ हा आहे की शब्द निघून राहणार आले. आणि पण या शब्द निघण्यासाठी काही विषय तर नाही, बट आपणही अगोदर कुठे विषया व्यतिरिक्त बोलत होतो राव. आपण कोणता असा सब्जेक्ट धरायचा आणि बस त्याच्या रिलेव्हंट काही ना काहीतरी बोलत राहायचं. राईट? यू आर राईट. वेल, आज ते एवढंच आहे. बाकी काही सांगण्यालायक तर काही खास नाही. झोप लागली आहे, 11 वाजत आहे. आता जेवण करतो, थोडसा पाय तोंड ब्रश वगैरे केल्यानंतर थोडासा झोपतो राव. या कारण उद्या सकाळी पुन्हा ड्युटी. पढाई आपल्याला सुरू करावं लागेल कारण 30 तारखेपासून आपला पेपर आहे. सो स्पेशली मॅथमॅटिक्स त्यासाठी पुस्तक वगैरे आणलं आहे. या सो this is the My Artifact episode number 619. Right now we are at Khaparkheda, Maharashtra. Thank you.